अमरावतीमधून मोठी बातमी समोर येते। अमरावती जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 111 ग्रामपंचायतची पोटनिवडणूक होणार आहे। 131 ग्रामपंचायत सदस्य तर 5 थेट सरपंचांची निवड होणार आहे। अमरावती जिल्ह्यात वर्षभरापासून रखडलेल्या ग्रामपंचायतांच्या आता पोटनिवडणुका होणार आहेत। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। सूरज, काय अधिकची माहिती? नीलम, आपण बघतोय की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती। मात्र आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक पूर्णपणे आटोपलेल्या आहेत। त्यामुळे जर बघितलं गेलं तर अमरावती जिल्ह्यातील तब्बल 111 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुका ज्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये होणार आहे। यामध्ये जर बघितलं गेलं तर 131 ग्रामपंचायत सदस्य आणि थेट 5 सरपंचाची आता थेट निवडणूक यामध्ये होणार आहे। एकूणच जर आपण बघितलं गेलं तर अनेक ग्रामपंचायत सदस्यांचे निधन झाले होते, काही कारणामुळे अपात्र सुद्धा झाले होते, काही राजीनामे सुद्धा ग्रामपंचायत सदस्य झाले होते। त्यामुळे आता जर आपण बघितलं गेलं तर संपूर्ण याची स्थगिती आता उठवण्यात आलेली आहे। आता जर पाहायला गेलं तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये संपूर्ण 111 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागामध्ये जे आहे ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे। एकूणच जर बघितलं गेलं तर ग्रामपंचायत स्तरावर अतिशय महत्त्वाची म्हणजे गावागाड्यातली ही निवडणूक असते आणि या गावगाड्यातल्या निवडणुकीसाठी जे गावखेड्यातले नेते आहेत ते आतापासूनच जे कामाला लागले आहेत। जी, धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।